आज आपण श्रावणी सोमवार विशेष भगरविरहित भाजणी तयार करणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या राजगिरा, 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, 1 चमचा जिरं घेतली। भाजणी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये राजगिरा टाकून व्यवस्थित छान लाही फुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भाजलेला राजगिरा व्यवस्थित लाही फुटली पाहिजे। भाजलेला राजगिरा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 1 वाटी साबुदाणा आणि जिरं टाकून छान लाही फुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। साबुदाणा छान फुललेला हवा। हे दोन्ही साहित्य छान थंड करून घ्यायचं आहे। दोन्ही साहित्य थंड करून घेतले। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला राजगिरा टाकून बारीक करून घ्यायचं आहे। एका चाळणीने आपल्याला हे व्यवस्थित पीठ चाळून घ्यायचं आहे। हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। आता आपण त्याच भांड्यामध्ये पुन्हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे साबुदाण्याचं पीठ पण आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। दोन्ही पीठ आपण चाळून घेतलेले आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ पुन्हा एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तयार आहे आपली उपवासाची सोमवार भाजणी।